होलिका जी पेटवायची आहेत ती 6च्या नंतर मुहूर्तावर पेटवायची आहेत, म्हणजे प्रदोष काळामध्ये. त्या प्रदोष काळामध्ये आपण सगळेजण होळी पेटवू शकतो. तिथे होळी पेटवत असताना गावठी गाईच्या शेणाची गौरी असणं अत्यंत महत्वाचं आहे. तिथे मारुतीरायाच्या मंदिरासमोर जर होळी पेटवत असाल, तुमच्या गावामध्ये जर होळी पेटवत असाल, तर नाही 5 गौऱ्या येऊ शकत, तर एक तरी गौरी आपली असली पाहिजे तिथं होळी पेटवण्याकरता. तिथे लाकूड सुद्धा कोणतं असावं, चंदनाचं लाकूड असेल तर उत्तमच आहे. परंतु आता चंदनाचं मी सांगितलं तर कदाचित माझ्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण चंदन चोरणंही पाप आहे. म्हणून लाकूड कोणतं घ्यायचं तुमचे तुम्ही ठरवा. पण शास्त्र सांगते चंदनाचं लाकूड अतिशय पवित्र असतं. त्यातही गावठी गाईच्या शेणाची गौरी तुमच्याकडे 4-5 असेल तर 5 न्या, 11 असेल तर 11 न्या, 21 असेल तर 21 न्या. आणि कुठून विकतच घ्यायची असेल तरी एक तरी पवित्र गाईची, गावठी गाईची एक गौरी आपल्याकडे असली पाहिजे. आणि मग तुम्ही आता होलिका मातेला नैवेद्य कसा दाखवतात मला माहित नाही, पण मी शास्त्रशुद्ध पद्धत सांगते ऐका. होलिका मातेला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातली कुठलीही व्यक्ती जेवण करू शकत नाही, ते उष्ट करू शकत नाही. मग नैवेद्य घेऊन जाताना ती होलिका आमच्यातनं काय काय नेणार आहे, काय काय देणार आहे हे मी तुम्हाला सांगते ऐका. होलिका मातेचं दर्शन घेत असताना